नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सेतू अभ्यासक्रम इयत्ता 6वी गणित तासिका क्रमांक आहे 23, दिवस 23, क्षेत्र आणि घटक आहे अपूर्णांक. आज आपल्याला अपूर्णांकाचा लहान मोठेपणा म्हणजे तुलना कशी करायची हा भाग शिकायचा आहे. मागच्या तासाला आपण सममूल्य अपूर्णांक, समछेद अपूर्णांक आणि दिलेल्या अपूर्णांकाचे समछेद अपूर्णांकात रूपांतर करणे या 3 प्रकारच्या उदाहरणांची माहिती पाहिलेली आहे. या ठिकाणी 10/40 व 15/60 हे दोन्ही सममूल्य अपूर्णांक आहेत. आता हे सममूल्य का आहेत? तर या दोन्हीला जर आपण संक्षेप दिला तर याचं उत्तर आपल्याला 1/4 असं मिळणार आहे. किंवा 5/20 या अपूर्णांकाची दुप्पट केली, तिप्पट केली तर अनुक्रमे 10/40 आणि 15/60 हे अपूर्णांक आपल्याला मिळतात आणि म्हणून हे सममूल्य अपूर्णांक आहेत. त्यानंतर पुढे एक उदाहरण दिलेलं आहे. या उदाहरणामध्ये एक बाब आपल्याला सारखीच पाहायला मिळते, ती म्हणजे पहिल्या अपूर्णांकाचा छेद 9 आहे, दुसऱ्या अपूर्णांकाचा छेद 9 आहे आणि तिसऱ्यासुद्धा अपूर्णांकाचा छेद 9 आहे. ज्यावेळी दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यावेळी अशा अपूर्णांकांना समछेद अपूर्णांक असं म्हणतात. आता आपल्याला या समछेद अपूर्णांकाची तुलना करायची, लहान मोठेपणा ठरवायचा हा भाग आपल्याला शिकायचा आहे. पहा, पहिलं उदाहरण दिलेलं आहे. या ठिकाणी 7/8, 3/8 या 2 अपूर्णांकाची तुलना आपल्याला करायची आहे. तर दिलेल्या दोनही अपूर्णांकामध्ये छेद समान आहे. ज्यावेळी दिलेल्या अपूर्णांकाचे छेद समान असतील त्यावेळी अंशाची तुलना करावी आणि ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा आणि म्हणून 7/8 हे 3/8 पेक्षा मोठे आहेत. दुसरं उदाहरण दिलेलं आहे 9/11, 13/11 या ठिकाणी छेद समान आहे आणि म्हणून 9 आणि 13 या 2 संख्यांची तुलना आपण केली, त्यामध्ये 13 मोठे आहेत आणि म्हणून 13/11 हा अपूर्णांक 9/11 या अपूर्णांकापेक्षा मोठा आहे. आता या ठिकाणी चिन्ह वापरायचं आपण लक्षात घ्या. हे चिन्ह या ठिकाणी वापरलेलं आहे. 7/8, 3/8 या 2 अपूर्णांकाचा लहान मोठेपणा दाखवताना हे जे चिन्ह दाखवलं आहे ह्याच्यापेक्षा लहान आहे आणि हे जे चिन्ह आहे ह्याच्यापेक्षा मोठे आहे. आता इथे पहा, त्याची व्याख्या आपण समजून घेऊयात. समछेद अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा असतो, हे आपण लक्षात घ्यायचं आहे. हे या 2 उदाहरणामधून आपण शिकलेलो आहोत. आता पहा, जर दिलेल्या अपूर्णांकाचे छेद वेगवेगळे असतील पण अंश जर समान असेल तर पहा, इथे ही एक पट्टी दाखवलेली आहे. 1, 2 आणि 3 तीनही पट्ट्यांची लांबी सारखीच आहे, पण या 3 पट्ट्याचे वेगवेगळे भाग केलेले आहेत. आता इथे पहा, पहिली जी पट्टी दाखवलेली आहे 1, 2, 3 भाग केलेले आहेत. तर हे 2 भाग रंगवलेले आहेत म्हणजे 2/3 भाग हा रंगवलेला आहे. दुसऱ्या पट्टीमध्ये 4 भाग केलेले आहेत कारण त्याचा छेद 4 आहे आणि म्हणून रंगवलेले भाग यामध्ये 2 आहेत, म्हणून हा अपूर्णांक 2/4 असा यावर दाखवलेला आहे. त्यानंतर तिसरी पट्टी आहे 1, 2, 3, 4, 5 म्हणजे छेदा इतके 5 समान भाग केलेले आहेत, त्यापैकी 2 भाग रंगवलेले आहेत. हे दाखवण्यासाठी 2/5 हा अपूर्णांक वापरलेला आहे. आता याचं थोडं बारकाईने निरीक्षण आपण करूया. पहा, पट्टीची लांबी तीनही ठिकाणी सारखीच आहे, पण 2/3, 2/4 आणि 2/5 म्हणजेच दिलेल्या तीनही अपूर्णांकाचा अंश हा सारखाच आहे. आणि इथे जर रंगवलेला भाग आपण लक्षात घेतला
तर पहिल्या पट्टीचा रंगवलेला भाग जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय झाला, जर दिलेल्या अपूर्णांकाचे अंश समान असतील तर ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान असतो. याचाच अर्थ काय, ज्याचा छेद लहान असेल तो अपूर्णांक मोठा असतो. म्हणजेच 2/3 हे 2/5 पेक्षा मोठे आहेत, कारण पहिलं कारण एक लक्षात घ्या, त्याचा छेद हा लहान आहे आणि म्हणून हा अपूर्णांक मोठा आहे. किंवा या ठिकाणी सांगितलेलं आहे, ज्याचा छेद मोठा असेल तो अपूर्णांक लहान असतो. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. हे आपण या ठिकाणी समजावून घ्यायचं आहे. आता दुसऱ्या पानावर आपण जाऊयात. हा इथे पहा, त्याचा लहान मोठेपणा किंवा तुलनात्मक संबंध दाखवलेला आहे. हे पहा, 2/5 सर्वात लहान आहेत, त्याच्यापेक्षा मोठे आहेत 2/4 आणि त्याच्यापेक्षाही मोठे आहेत 2/3. आता हे झालं ज्यावेळी अपूर्णांकाचा अंश समान असेल किंवा अपूर्णांकाचे छेद समान असतील त्यावेळी लहान मोठेपणा करणं सोपं आहे. पण जर अपूर्णांकाचे छेद भिन्न असतील तर त्यांचा लहान मोठेपणा कसा ठरवायचा, यासाठी आपल्याला काय करावं लागेल, दिलेल्या अपूर्णांकाचे समान छेद असणाऱ्या अपूर्णांकामध्ये म्हणजेच सममूल्य अपूर्णांकामध्ये रूपांतर करावं लागेल आणि त्यावरून आपल्याला लहान मोठेपणा ठरवता येईल. त्यासाठी एक उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे. 3/5 व 4/7 या अपूर्णांकाचा लहान मोठेपणा ठरवा. आता पहा, छेद समान करण्यासाठी या ठिकाणी काय केलेलं आहे, 3 छेद अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला 7 या संख्येने गुणलेला आहे. त्यावेळी आपल्याला 21/35 हा अपूर्णांक मिळालेला आहे. 4/7 या अपूर्णांकाच्या अंशाला आणि छेदाला 5 ने गुणलेला आहे, म्हणजेच आपल्याला 20/35 हा अपूर्णांक मिळालेला आहे. आता 21/35 आणि 20/35 हे अपूर्णांक या ठिकाणी आपण लिहिलेले आहेत. छेद समान झालेला आहे. मग आत्ताच आपलं झालं आहे की ज्या अपूर्णांकाचा अंश मोठा असेल तो अपूर्णांक मोठा असतो. 20 पेक्षा 21 मोठे आहेत आणि म्हणून 3/5 हा अपूर्णांक 4/7 पेक्षा मोठा आहे. पुढचं उदाहरण पहा. एक सराव कोपरा या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी दिलेल्या चौकटीमध्ये आपल्याला इथे 3 चिन्ह दिलेले आहेत. हे च्यापेक्षा मोठे, हे च्यापेक्षा लहान आणि हे बरोबर चिन्ह आहे. तर हे चिन्ह आपल्याला या रिकाम्या चौकटीत भरायचे आहेत किंवा मांडायचे आहेत. पहा, 4/9, 8/9 इथे छेद समान आहे, मग आपल्याला कोणतं चिन्ह लिहावं लागेल, 8/9 हा पूर्णांक मोठा आहे. का मोठा आहे, छेद समान आहेत, 4 आणि 8 यांची तुलना केली तर 8 मोठे आहेत, म्हणून हे पहिलं चिन्ह आपण वापरायचं आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये इथे छेद 11 दिला आहे, इथेही छेद 11 दिला आहे. मग 7 आणि 3 या 2 अंशाची तुलना केली तर आपल्याला इथं काय करावं लागेल, याप्रमाणे चिन्ह वापरावं लागेल, म्हणजे हे 2 नंबरचं चिन्ह वापरायचं आहे. तर असाच विचार करून आपण या ठिकाणची राहिलेली उदाहरणे सोडवायची आहेत. शेवटचं उदाहरण पहा. या ठिकाणी शेवटचा प्रश्न आपण पाहूयात. आव्हानात्मक कोपरा असं म्हटलेलं आहे. तर खालील अपूर्णांकातील लहान अपूर्णांक ओळखा व त्याला गोल करा. आता हे सर्व आपल्या लक्षात यायला हवं. इथे 6/13 दिलेत, 9/13 दिलेत, म्हणजे 2 वेगवेगळे अपूर्णांक दिलेत, पण दोनही अपूर्णांकाचा छेद समान आहे. मग लहान अपूर्णांक आपल्याला ओळखायचा आहे. मग 6 लहान आहेत की 9 लहान आहेत, दोन्ही तुलना केली तर 6 लहान आहेत, म्हणून 6/13 हा अपूर्णांक लहान आहे. दुसऱ्या उदाहरणामध्ये 12/17, 12/15. आता इथे पहा, 12/17 दिलेत, 12/15 दिलेले आहेत. म्हणजे या उदाहरणामध्ये आपल्याला काय लक्षात घ्यायचं आहे,
इथे आपण जो नियम वापरलेला आहे तो नियम आपण लक्षात घ्यायचा आहे. समान अंश असलेल्या अपूर्णांकामध्ये ज्या अपूर्णांकाचा छेद मोठा असतो तो अपूर्णांक लहान असतो. मग पहा इथे छेद मोठा कोणत्याचा आहे? 12/17 या अपूर्णांकामध्ये छेद मोठा आहे आणि म्हणून हा अपूर्णांक लहान आहे. तर या पद्धतीने मुलांनो ही उदाहरणे आपण सोडवायची आहेत. पहा इथे मी काही उदाहरणे सोडून दिलेली आहेत. ती उदाहरणे आपण आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवा आणि त्याचा पुन्हा एकदा अभ्यास करा. इथे सराव कोपऱ्यातली 2 उदाहरणे दिलेली आहेत आणि आव्हानात्मक कोपरा यामधील सुद्धा आपल्याला 3 उदाहरणं सोडून दाखवलेली आहेत. ही उदाहरणे आपण घरी अभ्यासायची आहेत आणि आपल्या वर्गपाठाच्या वहीमध्ये सोडवायची आहेत. धन्यवाद. या ठिकाणी थांबतो.